नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपली अर्थव्यवस्था आज जगातली खरंच तिसरी किंवा चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे का? इतके आपण सक्षम झालो आहोत का की आपणच आपलं स्वतःचं आपण मोठेपणा सांगतोय, स्वतःचे पाठ थोपटवून घेतोय की आमची अर्थव्यवस्था अशी आहे तशी आहे. खरी काय स्थिती आहे आपली? जमिनीवर राहून जर विचार केला तर आपली काय आर्थिक स्थिती आहे? आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे का? तर मुळामध्ये तिसऱ्या क्रमांकाची आपली अर्थव्यवस्था असं, चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असं आपण म्हटलं तर जगातली एक मोठी अर्थव्यवस्था आपली आहे का? तर आहे. कारण असणारच. ह्याचं कारण म्हणजे लोकसंख्या आपली तेवढी आहे. त्यामुळे आपली 140 कोटीहून अधिक लोकसंख्या ही असल्या कारणाने आपली अर्थव्यवस्था ही फुगलेली वाटणारच, ती मोठी आहे असं वाटणारच, पण तो फुगा आहे, त्यात काही अर्थ नाही आहे. मुळामध्ये आमचा सामान्य माणूस कसं जीवन जगतोय, त्याचा आर्थिक स्तर काय आहे, खेड्यापाड्यातली स्थिती काय आहे, आजला खेडी ओस का पडत चाललेली आहे, तिथली घरं का बंद पडत चाललेली आहे, ही स्थिती खरी बघण्यासारखी आहे, ह्याच्यावर विचार करण्यासारखा आहे. ह्याच्या सगळ्यावर खरं तर विचारमंथन झालं पाहिजे, समीक्षा झाली पाहिजे की GDP आमचा जो दिसतोय तो खरंच काय आहे. आज अगदी सामान्य माणसाचं आर्थिक स्तर किंवा उत्पन्न काय आहे. ठराविक वर्गाचे 2%, 5% जो स्तर असेल लोक असतील, त्यांचे पगार हे काही लाखाच्या घरात असतील, परंतु खरंच अगदीच तळातला जो माणूस आहे त्याचा विचार कोण करणार? त्याचं उत्पन्न किती आहे? त्याचं महिन्याचं उत्पन्न 8,000च आहे. ह्याचा विचार करून व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जी अर्थव्यवस्था, ती आयात तुमची किती आहे? आयात तुमची कमी पाहिजे, ती आयात आपली खूप जास्त आहे. आपलं सगळं पेट्रोल डिझेल म्हणजे तेलापासून सगळ्या गोष्टी जवळजवळ, आपल्या औषधांची जवळजवळ 70-80%, 90% औषधं आपली बाहेरनंच येतात. त्यातला कच्चा माल बाहेरनंच येतो आहे. अनेक म्हणजे 90% गोष्टी आपण ज्या वापरतो त्यातला कच्चा माल हा बाहेरनंच येतो आहे. चीन असेल, अमेरिका असेल, इकडनंच येतो आहे. म्हणजे आयात तुमची जोपर्यंत जास्त आहे आणि निर्यात ही कमी आहे किंवा इथं पिकत नाही आहे, तयार होत नाही आहे, तोपर्यंत किती म्हटलं तर अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही. हा केवळ फुगा आहे. आमच्या खेडेगावांमध्ये कच्चा माल जर तयार असेल, कच्चा माल तयार होण्याची म्हणजे वस्तू बनणे इतपत कच्चा माल उपलब्ध असेल, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती, तर तिथेच पक्का माल तयार झाला पाहिजे. हे खरं तर गांधीजींचं अर्थकारण आहे की गांधीजींनी हेच सांगितलं होतं की आमचं गाव स्वावलंबी झालं पाहिजे. मग गाव स्वावलंबी कसं होईल? तर गावातल्या गरजा या गावातच लोकांनी भागवल्या पाहिजेत. गावची सत्ता ही गावातल्या लोकांच्या हाती असेल, तो अधिकार त्यांना असेल. मग गावात वस्तू किती बनतील? तर पूर्णपणे कच्च्याचं रूपांतर पक्क्यात. तिळाचं तेल, तीळ पिकवलं पाहिजे, तेल त्याचं गावाचं उत्पन्न झालं पाहिजे. अशा तऱ्हेच्या वस्तू गावात उत्पन्न झाल्या, त्या वस्तू गावाला होणार आहेत. आणि ज्या बनवू शकत नाहीये त्या वस्तू बाहेरच्या गावातून मागवू. म्हणजे आदान प्रदान हे 2 गावामध्ये राहील, त्यानंतर मग तालुक्यात राहील, जिल्ह्यात राहील. पण त्या माध्यमातून गाव प्रत्येक सक्षम होईल, स्वावलंबी होईल, लोकांच्या हाताला काम मिळेल, घराघरात काम असेल. खेडी बंद होणार नाहीत, घरं बंद पडणार नाहीत, ती खेडी ओस पडणार नाहीत. आणि मुंबई, पुण्यासारखी, दिल्लीसारखी शहरं ही लोकसंख्येने फुगणार नाही, त्यांची दुरावस्था होणार नाही. त्यामुळे गाव जर स्वावलंबी झालं तर आमची अर्थव्यवस्था तिसरी, दुसरी नव्हे तर पहिली होऊ शकते. त्यामुळे निर्यात नुसती वाढवून, निर्यात वाढवणं म्हणजे काय आहे? तर दुसऱ्या देशांना गुलाम करणं हे आहे का त्याच्यामध्ये? आम्ही एक नंबर अर्थव्यवस्था झाली आमची, म्हणजे इतर तर आम्ही पुढे, आमच्या इतर मागे, हे आपली संस्कृती शिकवण नाही आहे. आम्ही सर्वात मोठे होऊन आमच्या जग लहान असेल, आमच्यापेक्षा लहान असेल, आम्ही पुढे, ते आमच्या मागे, अशी आपली संस्कृतीच नाही, ही आपली शिकवणच नाही आहे. तर सारे जण सुखी व्हावेत हीच आमची शिकवण आहे. त्यामुळे स्वावलंबन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येक गाव जर स्वावलंबी झालं म्हणजे गावागावात छोटे मोठे उद्योग, ग्रामोद्योगाशिवाय ह्या देशाला पर्याय नाही, हे गांधीजींनी सांगितलेलंच आहे. गांधीजीने मंत्र दिला होता की
तुम्ही सामान्य माणसाचा चेहरा आठवा आणि मगच तुम्ही तुमचं धोरण आखा की आज शेती सोडून लोक काय येते तर त्यांना शेती भागत नाही, शेतीत भागत नाही आहे म्हणून ते शेती करणं सोडून दिलेलं आहे लोकांनी. मग त्यांच्या हातात दुसरा उद्योग द्यावा लागेल. मग त्या गावात कोणती वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल बनू शकतो, कच्चा माल तिथे तयार होऊ शकतो, उपलब्ध होऊ शकतो, ह्याचा शोध घ्यावा लागेल. आणि हा कच्चा माल बनवून कच्चा माल जर मिळाला तर त्याचा पक्का माल तिथेच झाला पाहिजे, त्या गावातच झाला पाहिजे. तर ती माणसं सगळ्या माणसांना हाताला काम मिळेल, त्या वस्तू त्या गावाला पुरतील आणि गावाला पुरून त्या वस्तू मग बाहेरच्या गावाला देण्यात येतील. असं प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे. म्हणजे केवळ निर्यात वाढली, आमची निर्यात वाढली हा आधुनिक सिद्धांत आहे, आधुनिक अर्थशास्त्राचा हा सिद्धांत आहे की आयात कमी निर्यात जास्त. म्हणजे आयात कमी आणि निर्यात जास्त झाली की तुमची अर्थव्यवस्था मजबूत झाली. परंतु त्यामुळे दुसरे देश गुलाम होतील त्याचं काय, तर ती आपली संस्कृती नाही आहे, आपली संस्कृती ती नाही आहे. तर प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावं. गाव स्वावलंबी झालं की कोणी आयात निर्यातीचा विषयच येत नाही. काही जे अगदीच कमी आहे आपल्याकडे, जे बनवू शकत नाही आणि इतर देशांना त्याची गरज आहे, छोट्या मोठ्या देशांना बाकी गरज आहे त्या वस्तूंची, आणि आपल्याला त्याबद्दल दुसऱ्या वस्तूंची गरज आहे की ज्या आपल्याकडे पिकत नाही आहेत, त्या वस्तू आपल्याला मागवता येतील आणि आपल्या वस्तू ती त्यांना मिळत नाही, त्या वस्तू आपल्याकडे जातील. इथपर्यंत आदानप्रदान, इथपर्यंत व्यवहार होईल. परंतु आज जे आम्ही पूर्णपणे परावलंबी आहोत अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे औषधापासून ॲक्शन 500 सारखी साधी गोळी घेतली, त्या गोळीपासून ॲक्शन 500 सारखी साध्या गोळीपासून त्या अगदी मोबाईलची चिप बनते तिथपासून सगळ्या गोष्टी, ह्या अशा 90-95% गोष्टींपर्यंत. म्हणजे अगरबत्ती बनवायची तर अगरबत्तीमध्येही जे ऑइल बनतं किंबहुना त्याला जे सेंट लागतं त्यातलेही अनेक प्रकार, त्यातला कच्चा माल हा चीनवरून येतो. अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्या बाबतीत स्वावलंबी होण्याचा आम्ही मार्ग अनुसरावा लागेल, ह्याच्यावर आम्हाला विचार करावा लागेल. आणि जेव्हा आम्ही ह्या बाबतीत स्वावलंबी बनू तेव्हा आम्हाला आमचा कच्चा माल इथेच बनेल, त्याचं पक्कत रूपांतरही इथेच होईल. तेव्हाच आमची अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थाने मजबूत बनेल. आमची अर्थव्यवस्था कुणाला गुलाम बनवण्यासाठी मजबूत करायची नाही आहे. आम्हाला नंबर 1 आम्ही कसे आहोत म्हणून जगात आमची वाहवा करण्यासाठी आम्हाला मिरवायची नाही आहे, अर्थव्यवस्था बनवायची नाही आहे. तर आमचा सामान्य माणूस सक्षम व्हावा, आमचं गाव सक्षम व्हावं, स्वावलंबी व्हावं. सामान्य माणसाला कोणत्याही गोष्टी तोशीच पडू नये, टंचाई निर्माण होऊ नये, हा विषय डोक्यात असावा आणि तरच आपली अर्थव्यवस्था ही सक्षम होऊ शकेल. त्यामुळे आजची जी खेड्यांची दुरावस्था आहे किंवा आजची जी फुगलेली अर्थव्यवस्था आमची नुसती दिसते आहे ती काही कामाची नाही. जे खेड्याची दुरावस्था जी झालेली आहे ती केवळ आत्ता शेती ओस पडत चाललेली आहे, त्यांच्या हाताला काम नाही आहे आणि त्याचं कुणाला काही सौरसूतक नाही आहे, सुखदुःख नाही आहे. आणि आम्ही आजला पूर्णपणे बाकी देशांच्यावर अवलंबून आहोत. म्हणजे अमेरिका असेल, रशिया असेल, इराण असेल, चीन असेल, ह्या देशातनं आम्हाला 90% वस्तूंचा कच्चा माल, काही पक्का माल आणि काही कच्चा माल तिकडनं येतो. मग आमच्या खेड्यांनी काय करायचं? आमच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे, याचा उपयोग करून घेतला पाहिजे, इथले ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून घेतला पाहिजे. आमची गावं कशी स्वावलंबी होतील की गावापासून सुरुवात, दिल्लीपासून गल्लीपर्यंत नव्हे तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत, हे गांधीजींचं सूत्र होतं. हे सूत्र प्रत्यक्ष विचारात आलं तर भारताची अर्थव्यवस्था ही नक्कीच नंबर 1ला असेल, उत्तम असेल, मजबूत असेल, सक्षम असेल आणि भारत स्वावलंबी होऊ शकेल. खेडे स्वावलंबी बनेल तेव्हा भारत स्वावलंबी बनेल, हे निश्चित. मंडळी, यावर आपलं काय मत आहे पण जरूर ऐकायला द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.